बच्चू कडूंची आज सकाळी 9 वाजता पत्रकार परिषद होतीये। चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला ते उत्तर देतील असं म्हटलं जात आहे। अमरावतीत प्रहार संघटना आक्रमक झाली आहे। कर्जमाफी संदर्भात बावनकुळेंची प्रहार संघटनेवर टीका होती। आज बावनकुळेंविरोधात आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सूरज दहाड यांच्याकडे। सूरज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्यानंतर प्रहार संघटना आक्रमक झाली आहे, आज आंदोलन करणार आहे आणि त्यातच बच्चू कडूंची पत्रकार परिषद सुद्धा। लागवीजी, आपल्याला माहितीच आहे की गेल्या अनेक महिन्यापासून जे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू जे आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी जे आंदोलन करत आहे। काल जर पाहिलं तर काल मोर्शीमध्ये अमरावतीचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे होते। त्यात जर पाहिलं तर त्यांनी बच्चू कडूंवर थेट नाव न घेता टीका केली होती। मंत्री असताना अमरावतीचा काहीही विचार केलेला नाही आणि योग्य वेळी कर्जमाफी करू असं देखील या ठिकाणी सांगितलं आणि सळकून अशी त्या शेलक्या शब्दामध्ये या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी बच्चू कडूंवर टीका केली होती। त्यात जर पाहिलं गेलं तर आज बच्चू कडू आज 9 वाजता त्यांच्या निवासस्थानी अमरावतीमध्ये पत्रकार परिषद घेणार आहे। 9 वाजता नेमकं पत्रकार परिषदेमध्ये बच्चू कडू चंद्रशेखर बावनकुळे यांना कोणत्या प्रकारे उत्तर देतं हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। कारण का जर पाहिलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंनी आधी अनेक वेळा आंदोलन केली, उपोषण केली, पदयात्रा सुद्धा केलेली आहे आणि थेट त्यांनी आता मंत्रालयात घुसण्याचा इशारा देखील दिलेला होता। त्याच पार्श्वभूमीवर जर पाहिलं गेलं तर काल जो प्रकार घडला आहे त्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झालेले आहेत। तसेच जर पाहिलं तर दुपारी 1 वाजता अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रहार संघटनेच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात आंदोलन देखील करण्यात येणार आहे। नेमकं आज बच्चू कडू नेमकं काय प्रतिक्रिया देतात आणि दुपारनंतर होणारं आंदोलन हे कशा प्रकारे होतं हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। मात्र एकूणच जर पाहिलं तर भाजप आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांचा यावेळी आमने सामने सामना होणार का हे सुद्धा बघणं महत्त्वाचं आहे। कारण का सातत्याने बच्चू कडू जे आहे जे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमरावतीचे पालकमंत्री महसूल मंत्री असतील यांच्यावर टीका करतात, त्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आहे आणि दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते देखील आक्रमक झाले। त्यामुळे आज नेमकं कशा प्रकारे आंदोलन होतं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं असणार आहे। लागवी सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।